भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प ऐकाया खूप क्लिष्ट वाटतं, नाही का? पण काळजी नसावी. आज आपण 2025-26च्या बजेटमधल्या सगळ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला मग पाहूया आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी या बजेटमागचं मोठं विजन काय आहे ते समजून घेऊ. मग आपण कृषी आणि व्यवसायासाठी काय खास आहे ते पाहू. त्यानंतर आपल्यासारख्या सामान्य करदात्यांसाठी काय बदल आहेत आणि शेवटी काही मोठ्या राष्ट्रीय योजनांवर एक नजर टाकू. चला तर मग सुरू करूया. तर कुठल्याही बजेटमागे एक मोठी विजन किंवा संकल्पना असते. यावेळच्या बजेटची संकल्पना तर थेट भारताच्या भविष्याशी जोडलेली आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे हे सगळं एकाच मोठ्या ध्येयाभोवती फिरतं. आणि ते ध्येय आहे विकसित भारत 2047. हो, सरकारने एक अगदी स्पष्ट टार्गेट ठेवलंय. 2047 पर्यंत भारताला एक डेव्हलप्ड नेशन म्हणजेच विकसित राष्ट्र बनवायचंय. आणि हे वर्ष इतकं महत्त्वाचं काय आहे? कारण याच वर्षी आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. पण आता प्रश्न असा आहे की इतकं मोठं ध्येय गाठणार कसं? तर त्यासाठी या बजेटमध्ये विकासाची 4 इंजिने ठरवण्यात आली आहेत. ही 4 इंजिने आहेत: पहिलं कृषी क्षेत्र, दुसरं छोटे आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME, तिसरं गुंतवणूक आणि चौथं निर्यात. असं म्हणतात की याच 4 स्तंभांवर भारताच्या विकासाची गाडी पुढे धावणार आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या इंजिनपासून म्हणजेच कृषी क्षेत्रापासून. या क्षेत्रात काही खूप महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत. या बजेटमध्ये कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरतेवर खूप जोर दिलाय. म्हणजे काय? तर आपण ज्या गोष्टी आयात करतो त्या देशातच कशा तयार होतील यावर लक्ष दिलंय. उदाहरणार्थ कापसासाठी एक 5 वर्षांचं मिशन आहे, तर डाळींसाठी विशेषतः तूर, मसूर आणि उडीदसाठी एक 6 वर्षांची योजना आहे. इतकंच नाही, तर बिहारमधल्या मखानाला ग्लोबल मार्केट मिळावं यासाठी एक स्पेशल बोर्ड पण स्थापन होणार आहे. आणि शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत करण्यासाठी एक खूप मोठं पाऊल उचललंय. जे किसान क्रेडिट कार्ड आहे त्याची कर्ज मर्यादा आता 3 लाखांवरून सरळ 5 लाख रुपये केली आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांच्या हातात बियाणं, खतं खरेदी करण्यासाठी जास्त पैसे येतील. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या इंजिनकडे, म्हणजेच बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट. इथे काय नवीन आहे ते पाहूया. इथे खूप मोठी, खरं तर ऐतिहासिक घोषणा आहे आणि ती आहे विमा क्षेत्राबद्दल. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे FDIची मर्यादा या क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून हळूहळू वाढत होती, पण या बजेटमध्ये एक मोठी उडी घेतलीये. थेट 100%. हो, विमा क्षेत्रातली FDI लिमिट 74%वरून सरळ 100% केली आहे. याचा सोपा अर्थ काय? तर आता परदेशी कंपन्या भारतात येऊन स्वतःच्या पूर्ण मालकीच्या इन्शुरन्स कंपन्या सुरू करू शकतील. यामुळे या सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही वाढण्याची शक्यता आहे. आता बघूया छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी म्हणजे MSMEसाठी काय आहे. त्यांच्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे. सरकारने MSMEची व्याख्याच बदलली आहे. गुंतवणूक आणि टर्नओव्हरची लिमिट वाढवली आहे. याचा फायदा काय? तर आता जास्त कंपन्या MSMEच्या कक्षेत येतील आणि त्यांना सरकारी योजनांचा, कर्जांचा फायदा घेता येईल. देशात इनोव्हेशनला चालना देण्यासाठी सरकारने डीप टेक स्टार्टअप्ससाठी एक स्पेशल फंड सुरू केला आहे. आता डीप टेक म्हणजे काय? तर AI, रोबोटिक्स यांसारख्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर काम करणाऱ्या कंपन्या. तर अशा कंपन्यांना आता पैसे उभे करणं सोपं होणार आहे. चला आता त्या सेक्शनकडे येऊया ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत असतो: टॅक्स. आपल्यासारख्या सामान्य करदात्यांसाठी काय बदल झाले आहेत ते पाहूया. इथे 2 आकडे समजून घेणं महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे बेसिक टॅक्स एक्झम्पशन लिमिट, जी आता सर्वांसाठी 4 लाख रुपये आहे. पण खरी गंमत पुढे आहे. जर वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर विशेष रिबेटमुळे कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. हो, अगदी बरोबर, 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 0 टॅक्स. नोकरी करणाऱ्यांसाठी आणखी एक चांगली बातमी आहे आणि ती आहे स्टँडर्ड डिडक्शनबद्दल. ही स्टँडर्ड डिडक्शनची रक्कम 50,000वरून वाढवून आता थेट 75,000 रुपये करण्यात आली आहे. म्हणजे टॅक्सेबल इन्कम अजून कमी होणार आणि खिशात जास्त पैसे उरणार. आणि आता शेवटी काही अशा मोठ्या राष्ट्रीय योजना पाहूया ज्या भारताच्या भविष्याला दिशा देतील. हे काही साधे प्रकल्प नाहीत, तर हे आहेत 2047च्या भारताचे बिल्डिंग ब्लॉक्स. बघा एका बाजूला 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा बनवण्याचं टार्गेट आहे, तर दुसरीकडे भारत ट्रेडनेट नावाचा डिजिटल प्लॅटफॉर्म आंतरराष्ट्रीय व्यापाराला वेग देणार आहे. आणि हो, ज्ञान भारतम मिशन अंतर्गत आपल्या 1 कोटीहून अधिक प्राचीन हस्तलिखितांना डिजिटाईज करून जपलं जाणार आहे. म्हणजे भविष्य आणि वारसा दोन्हींचा विचार केला. आता एक महत्त्वाचा आर्थिक मुद्दा. बजेटमध्ये वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिटचं टार्गेटही ठरवलंय.
सोप्या भाषेत सांगायचं तर हे सरकार एका वर्षात किती कर्ज घेणार आहे याचा एक अंदाज असतो. आणि हे टार्गेट आहे जीडीपीच्या 4.4%. हा आकडा काय सांगतो? तर सरकार खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते, जे देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी एक चांगलं लक्षण मानलं जातं. तर थोडक्यात सांगायचं तर हे बजेट फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, तर 2047च्या विकसित भारतासाठीचा एक रोडमॅप आहे. यात शेती आहे, टेक्नॉलॉजी आहे, टॅक्समध्ये बदल आहेत. पण एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच आहे, या सगळ्या मोठ्या योजनांपैकी कोणती एक योजना भारताच्या भविष्याला खऱ्या अर्थाने आकार देईल? यावर विचार करायला हरकत नाही.